तर आपल्याला एनर्जीची रिव्हिजन करायची. तुम्ही 3-4 व्हिडिओ एनर्जीचे बघितलेत. तर आता आपण ऑरा पण शिकलेलो आहोत. तर आपण ज्या वेळेला एखादा फोटो बघतो, आता बघा इथे सगळ्यांनी फोटो, माझा फोटो बघा, सगळ्यांनी बघा माझा ऐकून फोटो किती छान लावलेत बघा. याला कारण आहेत माहिती का? हा तुम्ही ऑरा घेऊन बसताय तुमचा कार्यक्रमाला. आणि आपण काही शिकलो? माझं फर्स्ट लेअर ऊर्जा लेअर आहे. शरीर तर कसं बनतं आपण बघितलं, काय खातो काय पितो त्यांनी आपलं शरीर बनतं. मग खाण्याला कशा व्हायब्रेशन्स द्यायच्या, खाण्यातून आपला प्राणमय जो काही स्थूल शरीर आहे ते कसं बनणार आहे हे पण शिकवलं. आता इमोशनल लेअर. मग इमोशनल लेअरला आपले जे काही इमोशन्स येतात, आता मी जरा थोडी रागवलीये, रडतीये, वाईट वाटते, काय वाटेल ते, त्या इमोशन्स लगेच ऑरा बिघडवतात. पण आपण आता इथे कार्यक्रमाला बसतो, सगळं छान छान असतं की नाही, आपलं ध्यान असतं, हायर लेवलचं नॉलेज असतं. जेव्हा तुम्ही फोटो घेऊन बसता ना, त्यावेळेला त्या ऑराला सुद्धा इन्क्लूड करता, हे सगळं स्ट्रॉंगली इन्क्लूड करता. लक्षात घ्या. नंबर सुद्धा तुम्हाला एक प्रोटेक्शन घातलेलं आहे, कारण मी इंटेन्शन दिलेलं आहे. ज्याला जो नंबर येणार आहे, 2 इंटेन्शन दिले. ज्याला जो नंबर येणार आहे त्या नंबरनी पहिलं त्याला प्रोटेक्शन. कारण ध्यान असतं ना, ध्यानाच्या ठिकाणी प्रोटेक्शन फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ध्यानामध्ये ऊर्जा हायर होते. आणि जशी ऊर्जा हायर होते ना, तशा वाईट एनर्जी सुद्धा अट्रॅक्ट होतात. लक्षात घ्या. कारण त्यांना सुद्धा छान वाटतं ना मग आपल्या एनर्जीत. तुम्हाला अनुभव आहे ना, आपल्याला चांगल्या व्यक्तींजवळ वाटलं की आपण जाऊन बसतो. का जाऊन बसतो आपण? आपल्याला त्यांच्या ऊर्जेत, त्यांच्या सानिध्यात छान वाटतं, झाडाखाली छान वाटतं, नदीसमोर छान वाटतं, डोंगरासमोर, पर्वतासमोर छान वाटतं, लॉनवर छान वाटतं. साधं गणित आहे, ऊर्जा. मग आपण ज्या वेळेला इथे हायर कार्यक्रमांना घेतो, आपल्या इथे ऊर्जा हायर आहे, म्हणजेच वाईट ऊर्जा सुद्धा अट्रॅक्ट करणार आहोत आपण. हे माहितीये का? पिरामिड मध्ये सुद्धा येतात, तुम्ही हायर ऊर्जेत जाता. ती जी घेतलेली ऊर्जा डेसिपिएट नाही झाली तर त्रास होतो शरीराला. ध्यानात सुद्धा पाणी जास्त प्यायचंय, ग्राउंडिंग करायचंय. मग या गोष्टीसाठी नंबर प्रोटेक्शन म्हणून दिलाय तुम्हाला. माझं इंटेन्शन पहिला मी ज्या वेळेला केलं की ज्याला जो नंबर जाईल त्या नंबरनी त्या व्यक्तीला पूर्ण प्रोटेक्शन होईल, हे माझं इंटेन्शन. दुसरं माझं इंटेन्शन होतं, कुठलीही व्यक्ती माझ्याकडे ज्या इंटेन्शननी विहंगमला जोडली जाईल, डिप्रेशन मध्ये डिप्रेशन जाईल, पैसा हवाय पैसा मिळेल, रिलेशनशिप हवी रिलेशनशिप मिळेल, ह्या इंटेन्शननी तिला ते सगळं प्राप्त होईल न्यूमरोलॉजिकल ह्याच्यातनं. त्यामुळे आपण बघतो बरेच जण आपल्याला सांगतात, माझा भाग्यांक मला मिळाला, माझा लकी नंबर. हे कसं काय झालं बरं, घडलं? कसं काय घडलं? बिकॉज इंटेन्शन इज द कॉज. तुम्हाला जे इंटेन्शन पेरता त्या इंटेन्शननीच सगळं मिळतं. इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला रागवले, माझं इंटेन्शन काय? तुम्हाला खाली घेण्याचं इंटेन्शन, का टोचण्या मारायचं इंटेन्शन आहे, का टॉन्टिंगचं इंटेन्शन आहे? या माझ्या इंटेन्शनवर उपयोग होतो. मी रागवले तरी माझं इंटेन्शन आहे तुम्हाला एटिकेट शिकवणं, तुम्हाला एथिक्स शिकवणं. आज एक मॅडम म्हटल्या, ऑफिस मधनं करू जॉईन? असे एक नाही, बरेच आहेत ऑफिस मधनं जॉईन करणारे. मी विचारलेलं आहे लोकांना, अरे तुम्ही ऑफिस करता का इथे कार्यक्रम जॉईन करता? मला नाही आवडत आहे तुम्ही ऑफिसच्या वेळेत जॉईन झालेलं, नका करू. मग मला उत्तर ऐकायला येतं, मी रजेवर आहे, मी रजेवर आहे. अरे किती दिवस रजा? तिथूनच तुमच्या इंटिग्रिटीची कळतं मला. आणि बरोबर फटके बसतात. मी अशा व्यक्तींना सांगून झाले काउन्सिलिंग मध्ये, हे तुम्ही करताय, फटके बसणार आहेत तुम्हाला. आणि फटके बसतच होते. खूप चांगलं, खूप सगळं चांगलं, पण फटा 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 फटा, सारखं आजारी, सारखा लॉस. कुठंतरी निसर्ग फटके देत असतो. एथिक्स पहिल्यांदा पाहिजेत आपल्याला. ध्यानी लोकांना तो खूप पहिल्यांदा पाहिजे. तर ह्या गोष्टी मग कुठल्याही मी रागवले, पोटतिडकीने रागवले ना, आणि हा व्हॅल्यू कोण देणार नाहीये तुम्हाला. उलट म्हणतील, या 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 बसा आमच्या कार्यक्रमात बसा की. तुम्हाला, तुम्ही काय जॉब मध्ये काय करताय मला काय घे नाही, बिलकुल नाही. मला तुमच्या घरातलंही घे नाही. तुम्ही मिस्टरांशी कसं वागता, मुलांशी कसं वागता, मला घे नाही सगळं.
कारण ते जर व्यवस्थित नसेल तर काही मिळणार नाहीये. तर हे फोटो, ठीक आहे. आता दुसरं सांगते. मला एक डायग्राम काढायची होती, पण वेळच नाही झाला काढायला, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायला. तर ठीक आहे, मी शेअर करते. बघू एक पटकन डायग्राम मिळाले तर. एनर्जीचं सगळं आता सांगते तुम्हाला. हं. तर दिसतंय का, हे झाड दिसतंय तुम्हाला? हो दिसतंय मॅडम. तर आता बघा, हा एनर्जीच समजून सांगते ना मी थोडस. तर आता आपल्याला हायर लेव्हलला आपण चाललोय. आता मी काय तुम्हाला सांगितलं, ग्रुप एनर्जी खूप महत्वाची ठरते. ग्रुप कॉन्शियसनेस महत्वाचा ठरतोय, कारण हे युगच कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचं आहे. म्हणजे आता जे काही होणार आहे ना, इंडिव्हिज्युअल चेतना प्रोग्रेस फार कमी येणे होणार आहे स्पीडनी, म्हणजे कम्पॅरेटिव्हली पूर्वीपेक्षा जास्तच होतोय. पण आता ग्रुप कॉन्शियसनेसला, सामूहिक चेतनेला खूप महत्व आलंय. आणि एखादी चेतना वाढणार आहे ना, कलेक्टिव्हली वाढणार आहे. म्हणजे हे बघा, हा भाग, हा भाग, हा भाग. समजा इथे झाड आपण बघितलं, हा एक डोंगर आहे, हा एक रिजन आहे, हा एक रिजन आहे. तर इथे काय काय घडतंय, त्याच्यावर हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस चेतना भराभर वाढणार. म्हणजे एनर्जी पण हायर होणार, या रिजन वाईज एनर्जी हायर होणार. ढग म्हणा, क्लाउड म्हणा, इथे सुद्धा तसंच होणार आहे. आता इथे बघा, काही 2-3 टगे आलेत आपल्याला त्रास देणारे ऊर्जा खाली. तर ही सगळी ऊर्जा एवढी जास्त असून, ही जी डार्क दाखवली आहे ते टगे त्रास देणारे आहेत, किंवा एथिक्स वापरत नाहीयेत. हे खूप महत्वाचं आहे बरं का. एथिक्स, इंटिग्रिटी, व्हॅल्यूज आपल्या. तर इथे ही लोक अशी आहेत. मग काय होणार आहे ना, इथे बघा आहे, ही खूप एनर्जी खाली खेचणार आहे ती. सगळी घेणार आहेत, सगळी लोक घेणार आहेत निगेटिव्ह. म्हणजे हा रिजन आहे ना, तो रिजन एकदम खाली खेचला जाणार आहे ग्रुप चेतनेनी, ग्रुप एनर्जीनी, कॉन्शियसनेसनी. आता हा एक भाग कळला. म्हणजे ग्रुप मध्ये आपल्याला जर मूव्ह करायचं असेल, समजा आता हा एका कार्यक्रमाचा ग्रुप आहे. समजा भाग 2 वेबसाईट, भाग 2 हा आहे, आणि वेबसाईट भाग 3 हा आहे. तर या ग्रुपमध्ये जर काही चांगले असतील, भरभर 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 हे पुढे जाणार आहे. मग आता यातले समजा काही ऊर्जा खेचतायत, त्यांना काढून टाकलं. यांना काढून टाकलं तर हे खूप अजून फास्ट पुढे जाणार आहे. पण यांना काढून नाही टाकलं तर हे याच्यापेक्षा खाली येणार आहे. म्हणून या ग्रुप ऊर्जेला सांभाळायचे आता. म्हणून मग ग्रुप टू ग्रुप जाऊ दे ना पुढे. मग हा भाग 2 आहे, हा भाग 3 आहे, हा भाग 1 आहे, राहू दे ना. त्या त्या ग्रुप प्रमाणे केवढा वेळ लावायचा आहे एका ठिकाणी ऊर्जेला जायला. म्हणून हे पाळायचे. हा कन्सेप्ट कळला. आता घरातलाही तसाच आहे. आता बघा, समजा इथे मी आहे हा, आणि इथे मी आहे, इथे माझे वडील आहेत, इथे माझी आई आहे. आता माझी आई गेली आहे, वडील आहेत. पहिल्यांदा आपण कोणाला कनेक्टेड आहे, मी आता जे ग्रुपचं सांगितलं ना, ते पहिल्यांदा आपण आई वडिलांना कनेक्टेड आहोत. आई म्हणजे गेली आहे, तरी सुद्धा तिचं जे काही चालू आहे ते माझ्यावर प्रभाव अजूनही पाडतंय. गेली म्हणजे संपलं असं नाही, ती पुढच्याही जन्माला गेली असेल, तिचं काय पुढे सुरू झालं असेल, पण माझ्याशी नाळ जोडली की नाही, तिच्या गर्भातनं मी आली की नाही, वडिलांच्या आणि आईच्या मिलनातून मी तयार झाली. मग आई गेली तरी तिचा जो प्रभाव आहे ना, त्या नाळेतनं शिरलेला, तो सिल्वर कॉर्ड जसा अदृश्य धागा अजूनही जोडलेला आहे तिच्याशी, डीएनए मध्ये आहे. तिचं काही बदल झाला तर माझ्यातही बदल होतोय. ती पुढे गेली प्रवासाला तर मी पण पुढे जाणार आहे, ती मला खेचणार आहे पुढं पुढं. ती जर मागं मागं आली तर मी पण मागं मागं जाणार आहे. आई असू देत नसू देत, पुढच्या जन्माला गेलेली असू देत नसू देत, काही पर्सेंटेज आपला हा पुढं जो आहे ना, आपलं कारण शरीर, महाकारण शरीर, हे सगळं आहे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला हे खूपदा सांगितलंय, पहिल्यांदा आपले आई वडील आपण सांभाळले पाहिजेत. म्हणजे पूर्वीच्या सगळ्या संस्कारांना महत्व होतं, उगच नाही ऋषी मुनींनी व्हॅल्यूज घालून दिले. मग हे आई वडील आपले म्हणजे नवऱ्याचे नाहीत का? असणारच आहेत नवऱ्याचे सुद्धा.
मग आपल्या जीवनावर, आपल्या 7 लेयर्सवर कोण प्रभाव पडतोय? मी एकटी पडतीये का? नाही, आपल्या अँचेस्टर्स. म्हणून हे अँचेस्टर हिलिंग काय, आता ते सगळं अजून त्याच्या पुढेही सांगते मी, पण पूर्वी या सगळ्या गोष्टींना महत्व होतं. बाबा आईचं कल्याण, बाबा आई वडिलांचा आशीर्वाद, आई वडिलांची पुण्याई. मुलगा कसंही असेल, आई वडिलांच्या पुण्याईने त्याला व्हायब्रेशन रूपी चांगलं, भले ते फोटोत का असणार, फोटोत व्हायब्रेशन असतातच ना. मग हे आपले आई वडील म्हणजे नवऱ्याचे आई वडील आपल्याला प्रभाव पाडतच आहेत. आता अजून दुसरा महत्वाचा फॅक्टर, आपण लहानपणी कोणाबरोबर ग्रो झालो? कोणी का असं, प्रत्येक जण वेगळं वेगळं वाढलंय. सगळेच जण आई भाऊ भावंडाबरोबर वाढलेत का? कोणी चुलत भावंडांबरोबर वाढलंय, कोणी मामाच्या घरी वाढलंय, कोणी आजीच्या घरी वाढलंय. मग दुसरा फॅक्टर इथे, तुम्ही लहानपण कारण लहानपणीच सगळं पेरलं जातं ना. 7 वर्ष वयापर्यंत मेंदूची डेव्हलपमेंट होती. म्हणजे पहिल्या 7 वर्षात कुठल्या वातावरणात मूल वाढतंय ते फार महत्वाचं. म्हणून जंगलात मोगली उड्या मारणारा झाला माकड्यासारखा, मानवाचा पुत्र असून सुद्धा. ज्याच्या सहवासात राहतो त्याही गोष्टी इफेक्ट करतात. तुमच्या डीएनए वर, फिजिकल ऍबिलिटीज वर सुद्धा बदल करणार. बोलता तरी येईल का हो अशा माणसाला? रानात वाढलेल्या मानवाच्या माणसाला बोलता येईल? मग कोणाबरोबर वाढलंय हे? म्हणजे आता मी माझ्या बहीण भावंडांबरोबर वाढली. माझी आत्या पण होती घरात, माझ्या आत्याचे पण मला नाळ जोडलेली आहेत, लक्षात घ्या. मग कोणाबरोबर आपण लहानपणी वाढलेलं आहे, तर हे सुद्धा अजूनही इफेक्ट करतायत आपल्या ऑरावर, आपल्या एनर्जीवर. मग आपल्याला एनर्जी समजून घ्यायची. आपण नुसती एनर्जी, शुद्धी, ध्यान सगळं करतोय, मिळणार आहे का हो सगळं? नाही. आपल्याला हे सगळं सुधारायचंय. आई वडील, नवऱ्याचे आई वडील, आपले बहीण भावंड, नवऱ्याचे बहीण भावंड, आपली मुलं सुद्धा. मग मुलांच्यासाठी काळजी घेऊन घ्यायला पाहिजे ना. आपली मुलं कोणाबरोबर वाढतायत? आपण मामे भावांबरोबर वाढलो तर त्यांच्या बरोबर आपण काय केलं, त्यांचे काही कटू आठवणी आहेत का? आणि आता तर रिलेशनशिप कशा झाल्यात, कझिन्स, ब्रदर सिस्टर्स कसे झालेत, दीर कसे झालेत, चुलते पुतणे कसे झालेत, हे तुम्ही बघा बाबा. बघा, हे तुम्हाला जर आयुष्य बदलायचं तर हे बघितलं पाहिजे. आता हे सगळं कळलं. 2 पॉइंट महत्वाचे लिहून घेत आहे. पहिला महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला वातावरणातनं सांगितलं. ग्रुप एनर्जी, ग्रुप चेतना, सामूहिक चेतना, ढग, चेतनेचे ढग त्या त्या एरिया वाईज पळत सुटणार आहेत. चला चला कोंढवा गेला, चला चला हडपसर गेला, चला चला रत्नागिरी गेला, असं महत्वाचा भाग आहे. कारण पुढं पुढं हे सगळं हेच लॉजिक वापरून शिकवणार आहे सगळं. मग हे झालं दुसरं, सामूहिक चेतना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, ग्रुप चेतना, ग्रुप एनर्जी. दुसरं म्हणजे आपण कोणाबरोबर वाढलो लहानपणीच. मग ते पुस्तक सापडलंय मला, खूप सुंदर पुस्तक आहे ते. आपण जे वाचलं ते चेतनेचे सगळे 12 एपिसोड आहेत. जगात गाजले ते पुस्तक, द सेलेस्टाईन प्रोफेसी. तर ते वाचा सगळ्यांनी. पण आपण ते डिस्कस केले व्हिडिओ असतील ते बघा, कारण वाचून सगळं समजेल असं नाही, मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर त्याच्यातही त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आत्ता जी ऊर्जा चालली आहे ना, आत्ता ऊर्जा ही सगळी सांगितलेली ऊर्जा, सांगितलेल्या दोन्ही गोष्टींना जास्त ड्राईव्ह करते. आता काय होते ब्रह्मांडात ते सांगते. आता ब्रह्मांडात काय चाललंय माहिती का? आपलं पूर्वीचा मानव होतो आपण, आणि आता महामानव होतोय. तर आपल्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, जे ढगांमध्ये सगळं साठवलं होतं, जे ब्रह्मांडात सगळं साठवलं होतं, क्वांटम फील्ड मध्ये सांगितलं साठवलेलं होतं, हे सगळं डिलीट मारलंय. सगळा डिलीट मारलाय. त्याशिवाय आपला प्रवासच होणार नाही. पहिली एक महत्वाची गोष्ट सांगते, कोणालाही प्रगती जर करायची असेल ना, तर मानवाचा जन्म घ्यावा लागतो. का? तर मानवाच्या चेतनेनीच परिवर्तन होते. लिहा, तिसरा महत्वाचा पॉइंट. दुसऱ्या कोणालाही मानवासारखी चेतना नाही. तिसरा महत्वाचा पॉइंट लिहा, परिवर्तन मानवाच्या चेतनेनीच होतं. कारण मानवाला एक अमूल्य अवॉर्ड मिळालेला आहे.
चेतनेत पेरलं की उगवतं, चेतनेत आलं की रियालिटी बनते. ही समृद्धी, ही शक्ती ना देवांना आहे ना कोणाला आहे, फक्त मानवाला आहे, मानवी शरीराला आहे. लिहून घ्या. मानवाला एक समृद्ध शक्ती मिळाली जी कोणाकडंही नाहीये. मानवाच्या शरीरात चेतनेमध्ये, चेतना लेवलला जाऊन म्हणजे बुद्धिमय लेअरला जाऊन जे आपण पेरतो, मानवाची चेतना जी पेरते ती रियालिटी बनते. म्हणजे कोणाचंही परिवर्तन असू देत, ब्रह्मांडाचं, युनिवर्सचं, पृथ्वीचं, मानवाची आवश्यकता आहेच आहे. म्हणून देवांना सुद्धा परिवर्तनासाठी, युग परिवर्तनासाठी मनुष्याचा जन्म घेऊन धर्तीवर यावं लागतं. किती महान आहोत आपण, बघितलं? किती समृद्ध आहोत. फक्त आपल्या जवळ शक्ती आहे की चेतनेत पेरलं मिळालं, चेतनेत पेरलं रियालिटी. बाकी कोणाकडेच नाही अशी, देवाकडे पण नाही, कारण देवच आपण आहोत. मग हे तिसरं महत्वाचं वाक्य. आता काही केलेलं आहे, हे सगळं ब्रह्मांडातलं जे काही आधीचं मानवाचं लिमिटेशन्स होतं, मानवी कपॅसिटी कमी ज्या काही होत्या, किंवा जे काही प्रोग्राम्स लिहिले होते, कोणी लिहिले होते? हो, मानवानेच लिहिले होते, म्हणजे देवानेच लिहिले होते. हायर, आपण ज्या वेळेला हायर चेतनेत होतो त्यावेळेलाच सगळे घातलेले. कहाण्यांमध्ये काही असू देत, की सब अनॉमली असू देत, डार्क अजेंडे असू देत, ब्लॅक अजेंडे, काही असू देत, हे सगळं आपणच केलं. तुम्हाला सांगू का, आपल्यात वाईट असतंच की नाही? माझ्यात वाईट आहे ना. कोणी माणूस काही पूर्ण चांगला आहे का? आत्ता जो काही वाईट भाग आहे तोच डार्क आहे, आत्ता जो चांगला आहे तोच लाईट आहे. म्हणजे हे सगळं आपणच करतो. डार्क काय, अजेंडे काय, प्रोग्राम काय, वॅक्सिन काय, औषध काय, आपणच करतो ना. दुसरं कोणी करूच शकत नाही. आणि तसंही बघितलं तर चांगलं वाईट काही नसतं. का बरं चांगलं वाईट काही नसतं? का तर मटण कापणारे तिथं खायला घालतात ना, प्रोटीन देतात. जे जिमचे आहेत, काय म्हणतात त्याला, प्रोटीन लढायचे, काय खायचे प्यायचे, कुस्ती करायची, काय करायचे, शरीर कमवायचे, मारामाऱ्या करायच्यात, हाय प्रोटीन घेतात. मग जे मटण विकतात ते काय वाईट करतात का? म्हणणारे पुष्कळ म्हणतील हो वाईट करतात, पण त्यांच्यामुळे तर खायला मिळतं ते. सगळ्यात महान एक लक्षात ठेवायची विहंगमची फिलॉसॉफी, काही येऊ द्यात पुढे, खा, त्याला करा, व्हायब्रेशन द्या, प्रेम द्या, मनात काही आणू नका, विचारात काही आणू नका, का काही नाही होणार. माझा मुलगा हे मला सांगतो, मला म्हणतो तू एकीकडनं हे शिकवते आणि दुसरीकडनं मला नॉनव्हेज खाऊ नको म्हणते, असं तो म्हणतो. त्याचं बरोबर आहे. शेवटी तो म्हणतो अगं सगळ्यात किटाणू आलेत, सगळ्यात भेसळ आली, तुझं दूध, मला म्हणतो तू दूध काय पिते, ते डीएनए येतोय, तुला कळतंय का त्या दुधातून? फॅक्ट आहे की नाही सांगा? मग सगळ्यात टूल महत्वाचं आहे ना आपल्यात, जे काही आहे व्हायब्रेशन, सुपर मोस्ट ना. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. हे चांगलं आहे समजून खा. जगतातच की लोक हजारो वर्ष, म्हणजे कितीतरी वर्ष हे चाललेलं आहे. हा, आता त्याचे काही 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 वेगळी कारणं आहेत, ते पण बघायला पाहिजे की आत्ता काय होतंय. जास्त करून त्याच्यातून वाईट येते, म्हणून मग ते आत्ता टाळलेलं बरं. पूर्वी असं नव्हतं ना. तर ठीक आहे, पण हे चेतनेचं कळलं म्हणजे आपल्याला किती समृद्धी मिळाली आहे. आता महत्वाचं, हे ब्रह्मांडातलं सगळं डिलीट झालंय आणि अजून या महिन्यात डिलीट होणार आहे. आता जी ग्रहण होणार आहेत सगळं, म्हणजे तुम्हाला माहितीये ग्रह 6 लाईन, 6 का 7 एका लाईन मध्ये आले होते, त्यांनी सगळं चेंज ओव्हर झालाय. प्रत्येक ग्रह जो आलाय ना तो डिलीट मारतोय, काहीतरी काय काय करतोय. आपल्याला महत्वाचं इन्स्टिंग जास्त येणार आहेत, आपल्याला व्हिज्युअलाइज जास्त होणार आहेत. मला तर खूप व्हायला लागलंय, तुम्हाला सांगते. मला तर आता नुसतं दिसतंय. मी तुम्हाला जे म्हंटल ना, मी वेगळ्या दुनियेत जातीये सध्या, ते पण सांगतेय. मला कळालं कारण. तर आता आपलं हे सगळं डिलीट मारणं चाललंय, वॉशआउट करणं चाललंय ब्रह्मांडात, आणि या मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. मग काय सुरू झालंय? तर सुरू झालंय छान छान. म्हणजे आपल्याला महामानव बनायचे, आता आपल्याला देवाजवळ जायचे, आपल्या क्रिएटर जवळ जायचंय, चेतना हायर करायची आहे.
मग हे जे काही आपण लोअर चेतनेत येताना केलं होतं ना, आपलेच प्रोग्राम येत होते, आपलेच आहेत, आपल्याच मिरर इमेजेस असतात, आपल्याशिवाय कोणी नाही ना, आपण एकच आहोत सगळे. तर ज्या वेळेला आपल्याला खालच्या चेतनेला अनुभव घ्यायचे, त्याला वेगळी दुनिया केली ना आपण. सगळं वलय क्रिएट करून घेतलं, मायाजाळ. आपण डॉक्टर डॉक्टर खेळतो, आपण भातुकलीचा खेळ म्हणतो, आपण म्हणतोच ना, तू बाबा डॉक्टर मला इंजेक्शन दे, तू बाबा टीचर मला छडी दे. हे आपणच केलंय. मग तू ब्लॅक हो रे, तू हे सगळं ब्लॅक करत जा रे, माझी परीक्षा घे रे, मी किती टिकून उडते बघू, मी किती लर्निंग करते बघू. हे सगळे खेळ आहेत. मग आता त्यावेळेला जे 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 करून ठेवलं, ब्रह्मांडात म्हणा, त्रास देणारं म्हणा, वातावरणात म्हणा, काही म्हणा, तर ते सगळं आता आपल्याला काढून टाकायचंय. कारण आपल्याला आता आपण भानावर आलोय ना, नाही आपलं हे झालं, आता आपल्याला जायचंय हायर चेतनेला, जायचंय, महामानव बनायचंय, आपली ऊर्जा वाढणारे, चेतना वाढणारे, हे आपणच तर करतोय सगळं क्रिएट. मग हे करायला आधीच सगळं धुवून पुसून काढायला नको का? भातुकलीचा पत्त्याचा डाव मोडायला नको का? मग हे मोडणं चाललंय. आणि 14 ते आता 28 2 ग्रहणांमध्ये पूर्ण फ्लॅश होणार आहे सगळ्या वाईट गोष्टी. मग या वाईट गोष्टी तर काढून टाकतोय, फ्लॅट करतोय, पण त्रास होणार आहे ना आपल्याला. आपण नाही का म्हणत, खपल्या उघडल्या, दुःख आठवली, होऊ देत. कारण जरी ब्रह्मांडातली ही एनर्जी सगळी डिलीट मारली आहे, तरी आपल्या ह्याच्यात आहे ना, आपल्या सोलमध्ये, आपल्या मनात, आपल्या आत्म्यात आपल्याला इथनं पण वॉशआउट करायची. इथनं तर सगळं झालंय. म्हणून आता काय बरं, ह्याला हे करतात ना, आकाशिक रेकॉर्ड्स, काय 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 काय, ते तिथे पैसे अजिबात घालवायची गरज नाही. आता फक्त आपलं क्लिन्झिंग, आपलं काढून टाकून द्यायचं, आपलं काढून, कारण हे सगळं स्वच्छ झालंय. आता हे आपलं सगळं आपलं काढायचं. मग ही सगळी ऊर्जा आता मार्च मध्ये आहे. मग केव्हा आपलं आई वडिलांचं बघा, हा आता परत मी तिथे आले ऊर्जेवर. जी काही माझी ऊर्जा लेअर झाले, तर ऑरा लेअर झाले, माझी एनर्जी झाली. माझ्या आई वडिलांचे संबंध सुधारले पाहिजे, दुखवले असतील तर त्यांना सॉरी, ग्रॅटिट्यूड, माफी, लेट इट गो सगळं केलं पाहिजे. भले गेलेले असतील, आईला नावं ठेवतो, काय काय कार्यक्रमात कोणाचं काय काय आलो, माझ्या आईने कधी माझ्यावर प्रेमच केलं नाही. काय काय आपण धारणा करतो लहान वयात, मोठ्या वयात, किंवा कुठल्या काही गोष्टींना आहे दुःख आहेत, मला पण आहेत, तुम्हाला आहेत, मला आहेत, मला नाहीत असं काही नाहीये. पण आपण आता ते मनातनं सगळं काढून टाकलं पाहिजे. वाईट ज्या गोष्टी आपल्याला आठवणीत आहेत, त्यांना माफ करून टाकलं पाहिजे. त्यांनी आपल्याला केलं म्हणून धन्यवाद दिले पाहिजे. बहीण भाऊ सगळं कोणाबरोबर लहानपणी काढलंय, नवऱ्याचे सुद्धा, हे सगळा मार्चचा अजेंडा आहे. म्हणजे आपली एनर्जी खूप छान होणार आहे. ब्रह्मांडातली झालीच आहे, अजून होतच आहे. आणि आपण जर आता हे सगळं एनर्जी आपली क्लीन्स केली नाही, आपण या हायर ऊर्जेत, कारण इथे सगळी हायर ऊर्जा चालली आहे, फ्रिक्वेन्सी हायर चालल्यात, व्हायब्रेशन हायर चालल्या, त्याला आपण हायर एनर्जीत गेलो नाही, हायर व्हायब्रेट झालो नाही, तर सगळे त्रास आपल्याला होणार आहे. बसा, खाली बसावं लागेल. डम्प टू द लोअर, डम टू द लोअर कॉन्शियसनेस. नाहीतर पृथ्वीवर बघा ना, डोंगर झालेतच कमी कॉन्शियसनेसचे, नद्या झाल्यातच, झाडं झालीतच. आपण तर ह्युमन बिंग आहोत, आपण चांगल्या चेतनेत आहोत. तसंच आता जे शिफ्ट चालली आहे, तिथे आपल्याला आपल्या चेतनेत हायर राहायचंय. म्हणजे आपण सगळे चांगलेच आहोत. तर आता आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून करायचं आहे, आणि मग आपण हायर ऊर्जेत जाणार आहोत. आणि ज्या काही मानवाचा महामानव होणार आहोत, ते आपल्यालाच न्यायचंय. म्हणून मग मी आजच्या ध्यानात काय सांगितलं होतं, आजच्या ध्यानात सांगितलं होतं, नाभी म्हणजे ब्रह्मांड सगळं आठवायचंय. मग आपण ही क्लिन्झिंग करतो आपल्या आई वडिलांचं, नवऱ्याच्या आई वडिलांचं, आपल्या भावंडांचं. तसं आपण पृथ्वीवरच्या सगळ्यांचं करायचं. कारण सगळीच आपली भावंड, सगळेच आपले आई बाप, भूमाता सुद्धा आई, तो सूर्य सुद्धा आपले वडील, भाऊ. माहिती आपल्या धर्मामध्ये हेच तर आहे. म्हणून तर आपल्याला त्या पूजा शिकवल्या होत्या. आता कळेल तुम्हाला रामदास स्वामी काय म्हणतात, कोणाची पूजा करायची. सगळ्या गोष्टी कळणार आहेत आता, अजून परत कळणार आहे. उपनिषदातनं कळल्या, वेदातनं कळल्या, आता स्वामी सुद्धा सांगतील. श्रीपाद श्रीवल्लभ तर कळलंच, आता रामदासही कळतील. कसल्या पूजा नाही करायची, तर ती सूर्य, पृथ्वी या पूजा सांगितल्यात. अग्निदेवता, वायुदेवता, पंचतत्व, महापंच महाभूत, तर हे लक्षात घ्या. तर हे एनर्जीचं मला महत्वाचं
तुम्हाला सांगायचं होतं. तर आता हे झालं मला सांगून. आता भाग 3 बद्दल सांगायचं आहे. तर भाग 3, आता मी इथे विहंगमचं वापरलंय ना, माझं फ्लिकरिंग व्हायला लागला बघा लॅपटॉप, कारण मग आजपासून मी ते फ्लायर करतेय ना. तर हे बघा आता वेबसाईट डॅशबोर्ड भाग 3च सांगते. मग मी थोडीशी बंद होऊन मोबाईल वरनं बोले, मला हे शेअरिंग करून बोलू द्यात. तर भाग 2, भाग 3, खूप फोन सुद्धा आले माहितीये का, फोन पण आले आज, फालतू कारणांवर आले. वेबसाईटचा मला भाग घ्यायचा, पर्सनलच येणार. पण पैसे कुठं, काही वेळेला मी म्हणते पर्सनल टाका, पण मला चौकशीसाठी पर्सनल टाका म्हणते, पण ज्यांनी केलं करून झाले ते पण पर्सनल टाकतात. तर भाग 3, हा भाग 2 बद्दल मी आता बोलले. आता मी ही किंमत वाढवणार आहे याची. भाग 3, आपण करायचंय बरं का आपल्याला. हे बघा, आता पहिलं हायर डायमेन्शनल चक्र आहे. आता ते हळूहळू सांगेलच तुम्हाला. आपलं चक्र चालू आहे तसं पण सांगेल, पण हे हायर डायमेन्शनल चक्र वर्ड्स टू वर्ड्स लिहून ठेवा बरं का डायरेक्ट. कारण ना आता ही जी ऊर्जा येते, मी तुम्हाला सांगितलं वॉश करणार आहे, क्लिन्झिंग करणार आहे, त्याचबरोबर हायर चक्र पण ओपन झालेत. मागं तर झालेच होते, हा करतानाच झाले होते. आता मात्र दबदब दबदब ऊर्जा येते, दन 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 लिफ्टने जाऊ शकतो आपण. इतकी सुंदर ऊर्जा आहे. चला लिफ्टने डायरेक्ट. म्हणून मग हे पटपट पटपट अजून ट्रिगरिंग करायला आपल्याला, आपण एप्रिल घेतलाय, फार सुंदर वेळ आहे, त्यावेळेला सुद्धा आपल्याला डायरेक्ट हायर सेल्फ कनेक्शन होऊ शकणार आहे. तर हे इथलं तर ऍक्टिव्हेशन करून घ्या आधी, खूप सुंदर ध्यान येते. आणि मग ह्याच्यामध्ये नावं लक्षात घेऊन ठेवायचे, कुठला चक्र कुठं आहे. आता त्याची एवढी आवश्यकता नाही राहणार, पण तरी राहू देत, कारण काही काहींचे नाही झालेले ना, काही काहींनी हा कोर्स केलेला नाहीये, त्यांना अजून अवेअरनेस नाही, त्यामुळे राहू देत. सोलर स्टार कुठं आहे, गॅलेक्टिक कुठं आहे, अर्थ कुठं आहे, लक्षात ठेवा, नावं लिहा. आता इथे 7 बॉडी लेयर्स अजून खूप डिटेल सांगितले, आणि 7 बॉडी लेयर्स शिवाय काहीही नाहीये. मी आज जे बोलले, इमोशनल लेयर, मनोमय लेयर, विज्ञानमय लेयर, आणि पुढे कारण शरीर, महाकारण शरीर, महाकारण शरीर, हे सगळे डिझॉल्व झाल्याशिवाय आपण कसले फिफ्थला जाणार आहे, नाही जाणार आहे. त्यामुळे हे सगळं समजून, हे फार महत्वाचं आहे. हे 7 लोक पण महत्वाचं आहे. आता 7 लोक मध्ये ऊर्जा सगळ्या ज्या खाली आहेत, पाताळातल्या ऊर्जा, त्या सगळ्या त्रास देत होत्या. अजून एक सांगायचंय, सोलरचं सुद्धा आपल्याला सन लेयर्स हे सन फ्लेअर्स येतात, आपल्याला त्रास येतो, हीट होतोय, तो ऍक्च्युअली सन नाही करत आहे, पृथ्वी करते आपल्याला. कारण सन पासून धरतीला जाते, धरती परत वर पाठवते, म्हणून आपण गरम 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 होतोय. धरतीच्या आतमध्ये उलाढाली चालल्यात, त्या उलाढाली होण्यासाठी सूर्याचं प्रेम मिळते आपल्या सगळ्यांना, मग धरती खवळून 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 निघतीये. म्हणून आता सागर लाटा उंचावणं काय काय सुरू झाले, अजून होणार आहे. पण हे सगळं तप्त आपण त्याच्यामुळे होतंय, धरतीमुळे. म्हणून धरतीवर प्रेम करणं गरजेचं आलंय, तिला सगळं अजून आपण ध्यानाने जोडणं गरजेचं आलंय, ग्राउंडिंग करणं गरजेचं आलंय. तर हे 7 लोक धरतीच्या खालचे, धरतीच्या वरचे एक्सप्लेन केले, ते नीट बघून घ्या. ट्रॅव्हलिंग बियॉन्ड डायमेन्शन्स, आता हे पण फार महत्वाचे कन्सेप्ट आहेत. डिसाइडिंग फ्री विल, आणि मग कॉन्शियसनेस बेसिक टाइप्स, हे पण समजून घ्या. वेगळ्या वेगळ्या प्रकारे कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस, याच्या पलीकडे काही नाही आता, कारण कॉन्शियसनेसचीच उत्क्रांती चालली आहे आपली. कॉन्शियसनेस डेन्सिटी, इथे काही वेळेला लोक डेन्सिटी डेन्सिटी म्हणतात, 2D 3D, तर ती डेन्सिटी पण मी डिस्कस केलेली आहे. आणि रेजिंग कॉन्शियसनेस आहे, मेडिटेशन यातले खूप सुंदर आहे, पण आता मेडिटेशनवर आत्ता तरी फोकस करू नका, हे कव्हर करण्याचा फोकस करा. 10 ते 20 म्हटले, आणि 20 नंतर मग मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन करा, म्हणजे तयारी झाली.
उत्क्रांतीचा जो कोर्स मोफत लॉन्च होणार आहे त्याची. चक्राचा मी पेड घेणार आहे, कारण तिथे ऍक्टिव्हेशन आणि हायर करून घ्यायचंय. आणि नॉलेज वाईज जे काही आहे, ध्यान सुंदर असतील, हायर टेक्निकचे असतील. आता तो जो आहे ना मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेशन, त्यातले ध्यानातले प्रकार करणं गरजेचं आहे, कारण पुढून तेच ध्यानाचे प्रकार आपण वापरणार, जसं अमृता मॅडमनी सोल मध्ये वापरलं. तर ह्या टेक्निकनी पुढं आपल्याला जायचंय, म्हणून त्यातले मेडिटेशनचे टेक्निक महत्वाचे आहेत. इथले मेडिटेशन आहेत महत्वाचे, पण ते तुम्ही तुमचे करू शकता, पण टेक्निक लिहित चालायचे. आता भाग 3 पासून काय करायचंय, नोट्स फार महत्वाच्या आहेत तंत्रांच्या. जसं नाभीवर फोकस करायचं, जसं ओंकार नाभीवर सोडायचा, जसं आज 2 बंध सांगितले, मूलबंध आणि नाभीबंध सांगितला. खूप गहन गूढ रहस्य आहेत. ओंकारात परवा एक सांगितलं तुम्हाला, लगेच तटकीफट ऊर्जा बघितली आपण. हे टेक्निक लिहून ठेवायचे, कारण वेळ येईल तसं तसं ते टेक्निक वापरता आले पाहिजे. म्हणून हे आता भाग 3 मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन, इथे हे करून ठेवायचं आहे. तंत्र जे म्हणतो ऍक्च्युअल करायचे ऊर्जा बदलाला ते. बाकीचं मी आज तुम्हाला एनर्जी सांगितलं, कन्सेप्ट, फिलॉसॉफी, अंडरस्टँडिंग, लेअरचे नावं, कॉन्शियसनेस लेअरची नावं, कॉन्शियसनेस प्लेनची नावं, हे सगळं थेरॉटिकल नावं लक्षात राहण्यासाठी नोट्स तुमच्या वेगळ्या. पण तंत्र म्हणजे प्रॅक्टिकली मला काय करायचंय, तर नाभीतून मी आज सरून ब्रह्मांड बघायचंय. आजचं टेक्निक तर खूप महान आहे. मी विचारलंच नाही प्रश्न, कारण अजून एकाने प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये. प्रश्न काय विचारलाय आज? आणि आजचं जे टेक्निक आहे, नाभीत शिरून ब्रह्मांडाला सगळं बघा. आता जे मी सांगितलं, आई वडील बहीण भाऊ सगळंच ब्रह्मांडाचं बघायचं, आता तेच इथून पुढं ते केलं तर फटकन आपण हायर लेवलला जाणार आहोत. कारण वननेसला आलो ना आपण. आपण सगळंच बघतोय, सगळंच. माझेच वडील नाही तर सगळ्या ब्रह्मांडाचे वडील, म्हणजे तो सूर्य झाला. सूर्य सगळं हे करतोय, त्यालाही आपण धन्यवाद दिले, त्यालाही असं पाहिजे. तर हे आजचं सकाळच्या ध्यानातलं टेक्निक लिहून ठेवा. आता बोललेले मी लिहून ठेवा. असे टेक्निक करायचे आता तुम्ही या कोर्स पासून लिहून ठेवायचे. आणि ती, कारण आवड डिक्लेअर करून झालं, बक्षीस देऊन झालं, पण त्याच्यामध्ये काहीच नाही लिहिलं कोणी. तंत्र म्हणजे काय करायचंय, उदाहरणार्थ नाभीवर बंद लावायचाय, परत मुलाधारावर बंद लावायचाय, मूलबंध नाभीबंध एकत्र लावायचंय, हे झालं तंत्र. त्याचे इफेक्ट तुम्हाला काय आले तेही लिहू शकता. ओंकारात काय घेतलं शनिवारी ते लिहा. कुठली मुद्रा घेतली ओंकाराबरोबर, त्यांनी काय झालं लिहा. ही तंत्र लिहायची आहेत. त्यावेळेला लिहिली नाही, आता तरी लिहा, कारण आता ऊर्जा बदललेल्या आहेत. आपल्याला ही तंत्राची लिस्ट जवळ पाहिजे. आपलं कधीही नेटवर्क बंद होऊ शकतं, कोलॅप्स होऊ शकतं, काय काय बाकीचं केली. आपण सामूहिक चेतना चांगली पेरत आहोत. कोणाला काही हे आहे, शंका आहे? कोणीतरी स्क्रीनशॉट घेत आहे? सुजाता मॅडम असतील तर स्क्रीनशॉट घ्या. घेतले मॅडम, पाठवलेत ग्रुपवर. ठीक आहे. आता हा मॅडम घेतले. मीटिंगच बंद करते माझं. हा, शंका आहे कोणाला? काय शंका आहे का? कोणाला काय बोलायचंय? मॅडम मला एक विचारायचं आहे हा बोला. की पेंडुलमने, आपण आपला जो पेंडुलम आहे त्याच्याने फक्त ती आपलीच ऊर्जा बघायची आहे, पण बाकीच्या सगळ्या वस्तूंची पण ऊर्जा घरातल्या किंवा कशाची बघू शकतो का घरातला त्याच्यात? वारा बघायला सांगितलंय की मी. ऑरा तर बघतो, पण ज्या वस्तू काही आहे खाण्याच्या आहेत, ते बऱ्याच वस्तू असतात ना, हे काय वापरायचं किंवा नाही, एवढं रांगोळीची. आपल्याला जायचं नाहीये, कारण हे बघा, तुम्हाला मी सांगितलं नॉनव्हेजचं दाखवलंय, हे सगळं उकडलेल्या हा. बटाट्यांचंही दाखवलं. तुम्ही हो केव्हा मॅडम. बटाटे उकडून ठेवता, केव्हा भाज्या करता बघा तुम्ही. मला नाही कधी सवय, खरंच सांगते तुम्हाला. मी तर फ्रीज ठीक. मधलं पण नाही खात कधी. तुम्ही फ्रीज ठीक मधल्या अन्नाची ऊर्जा बघा, तुम्ही बटाटे उकडून 2 तासांनी ऊर्जा बघा बरं काय दाखवते. हो चालेल. तर हे सगळं केलं तर मग काय खाणार तुम्ही? हो ना. ठीक म्हणून आहे. जास्त हो. नाही आहारी जायचं, आपलं सुपरफास्ट टेक्निक वापरायचं. पदरी पडलं पवित्र झालं म्हणतो ना आपण, तसं हो. समोर आलंय, खाल्लंय, छान. करा, तुम्हाला ठीक. क्युरियोसिटी असेल तर करा. नाभीबंध आणि मूलबंध कसे करायचे, नीट जमले नाही, नाही जमणार सुलभा मॅडम. तुम्ही आत्ताशी तर सुरू केलंय हो. इथे आम्ही 2 वर्ष 3 वर्ष करतोय, त्याला योग माहिती पाहिजे. बंद म्हणजे काय, नाभी बंद म्हणजे काय, नाभी आकुंचन करून घ्यायची.
आपली बेंबी आहे ना ती पाठीकडे ओढायची, याला नाभीबंद म्हणतात. आणि मूलबंद म्हणजे मुलाधारात म्हणजे आपलं हे आकसून वर ओढून घ्यायचंय योनीचा भाग, गुदद्वाराचा भाग. ही सांगितलंय, सूचना नीट ऐका, ध्यानामध्ये आहे ते. गुदद्वाराचा भाग वर ओढून घ्या. आणि आता दोन्ही ह्या एकत्र जमणार नाही प्रॅक्टिस शिवाय. एका वेळेला एक करा. दोन्ही जे केव्हा जमणार तुम्हाला, एकाचा सराव असेल तर दोन्ही जमणार. पण ह्या ज्या दोन्ही लावायच्यात ना, त्यांनी एकदम सुपरफास्ट ऊर्जा तयार होणार. म्हणून अगदी आळवून पिळवून घेऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका, हळूहळू चला. एक एक बंद लावायला शिका. मग दुसरा दोन्ही बंद एका वेळेला थोडस 1 सेकंद 2 सेकंद लावून बघायचं, सोडून द्यायचा. मुद्रा सुद्धा ओढून ताणून आणू नका, बोट दुखस्तर मुद्रा करू नका, हलकं फुलकं पाहिजे नाही. आज मी करताना मला नाही करावी वाटली मुद्रा, नाही केली, हे पण लक्षात घ्या. ध्यानामध्ये जे हवंय वाटतंय ते करा, पण कानाने ऐकलं तरी चालेल, नाही ऐकलं तरी चालेल, पण शक्यतो ऐक. पण हात मुद्रा हे काहीही महत्वाचं नाहीये, तुम्हाला जे वाटतं ते जास्त महत्वाचं. पण करून तर बघितलं पाहिजे ना, करून तर बघा. आज मार्केटवरून आणलेल्या भाज्या काय, आज मार्केटवरून बरोबर आणलेल्या भाज्या, क्रिएटिव्ह, आपल्याला क्रिएटिव्हिटी पाहिजे ना. आता ह्याच्यावरही खूप बोलायचं होतं पण हे फ्लिकर करायला लागले. क्रिएटिव्ह खूप सुरू झाले बरं का आता ब्रह्मांडात. आणि क्रिएशन्सला फोकस करायचंय, क्रिएशन्सला. म्हणजे आपण आता जे करतो, कितीतरी लोकांनी लिहिलं की साधा पदार्थ करताना सुद्धा क्रिएटिव्हली केला, वेगळ्या पद्धतीने केला, म्हणजे ब्रेन सेल्स डेव्हलप होतात मेंदूत, लक्षात घ्या. साध्या साध्या गोष्टी नाही आहेत या. या तुम्ही ज्या वेळेला ब्रश जरी तुम्ही उजव्या हाताने घासता ना, डाव्या हातात जरी ब्रश घेतला तर खूप डेव्हलप होणार आहेत ब्रेन मधले कनेक्शन्स. आणि ब्रेन मध्ये म्हणजे ब्रह्मांडातले होणार आहेत. पण हे सुद्धा आपण आता व्हिज्युअलाइज करायला लागायचं. आपण हे नाहीच करत, आपण ब्रह्मांडासाठी करतोय. आपण ब्रह्मांडासाठी करतोय कारण तेच तर सत्य आहे आपलं. मग सत्याला आपण लवकर जाऊ ना, सामूहिक चेतना छान पेरली जाईल आपल्यासाठी. तर हे सगळं क्रिएटिव्हला महत्व आहे. खाताना सुद्धा क्रिएटिव्ह खा ना. मूलबंद नाव आज कळाले. ऍक्च्युली युरिन कंट्रोल साठी डॉक्टरने सांगितले म्हणून करत होते. ठीक आहे, तुम्ही नवीन आहात सुलभा मॅडम, शिकाल हळूहळू. सगळे आपल्याकडे सगळं योगातलंही उच्चच्या उच्च नॉलेज आहे. मी तुम्हाला काल सांगितलं ना, ओंकार करताना, ते तर फार गूढ ग्रंथात लिहिलेलं आहे. मुद्रा आणि ते ओंकार, ओंकाराचंही महत्व कळेल आता अजून. गुड 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 आपण खूप डीप मध्ये सगळ्या बाजूनी डिस्कस करतोय, लक्षात घ्या. आणि आज कोणीतरी प्रश्न विचारला ना, की त्या ग्रुपवर चर्चाच होत नाही कुंडलिनी डिस्कशनच्या, कारण त्या लेवलला तुम्ही येत नाही ना. आता बघा, अनुभव सांगितलं, शरीराचं टाकू नका, हे टाकू नका, तरी टाकलेच आहेत. कसं मी जाऊ त्या लेवलला? बरेच 10 तरी जण आहेत, पण कशा मी जंप मारू? तुम्ही, मी मेसेज टाकते ते जर नीट लक्षात ठेवले आणि वाचून अनुकरण केलं ना, बरोबर अजून खरं जे अध्यात्म आहे ना, ते अजून जास्त आपल्याला शिकता येईल. जसं आपल्याला आता सांगायचं म्हणजे असं व्हायब्रेट होतंय की नाही ध्यानामध्ये, ते थोडं थोडं सांगते ना मी, ऍक्च्युअली सगळं तेच आहे. कारण ब्रह्मांडही व्हायब्रेट होतं. ब्रह्म म्हणजे काय आहे? ब्रह्म म्हणजे काय? क्षणाक्षणाला निर्मिती करतोय ब्रह्म, लक्षात घ्या. म्हणून आपले पण ध्यानातले व्हायब्रेशन म्हणजे आपण त्या रोलला जातोय. अमेझिंग आहे हे सगळं. मॅडम, त्यामुळे माझा हा, अनुभव सांगायचा मला. सांगा. हा, मुद्राचा कोर्स मी तेव्हा केला नव्हता, पण नंतर मुद्रा केल्या आणि मग नेहमीप्रमाणे आपण ध्यान करतो तेव्हा वापरते मध्ये मध्ये. पण एक दिवस रात्री मध्येच किती वाजले होते काहीच माहित नाही, पूर्ण झोपेमध्ये होती. आणि नेहमी मी साईडला झोपते, म्हणजे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, अशी हम्म. सरळ स्ट्रेट कधीच नाही झोपत. पण आपोआप सरळ स्ट्रेट झाली आणि आपोआप मुद्रा करायला सुरुवात झाली. सुंदर. आणि कितीतरी वेळ ती मुद्रा सुरू होती आणि मी झोपेत होती पण अवेअरनेस मध्ये होती. म्हणून मला एकदम आश्चर्यच वाटलं, म्हटलं हा टाकते ग्रुपवर, पण मी रोज विसरूनच जाते तो अनुभव. नाही, मी तुम्हाला सांगितलं झोपेतही सुरू होणार आहे.
हा हे बघा, तेच. एकदा कुंडलिनी जागी झाली ना, संपलं तिचं, ती काम करते, झोपेत सुद्धा करते. झोपेत सुद्धा तुमचं ध्यानच घडतं, झोपेतही व्हायब्रेशन होतात, झोपेतही क्रिया होतात, झोपेतही बंद लागतात, झोपेतही योगासन होतं, झोपेतही प्राणायाम होतं, सगळं ती करून घेते. अशी ही कुंडलिनीची ऊर्जाच आहे, ती महाऊर्जा आहे. पल्लवी मॅडमनी लिहिलंय, मार्केटवरून आणलेल्या भाज्या फुलांची ऊर्जा चेक केली. मग काय सांगू शकाल पल्लवी मॅडम, तो कुठली पॉझिटिव्ह आली, कुठली निगेटिव्ह आली? पॉझिटिव्ह होती ऊर्जा. आता उद्या बघा फ्रीज मधनं काढल्यावर. फ्रीज काय करते बघा उद्या परवा. आपण काय काय करून सवयी लावल्यात, आपण सगळं निगेटिव्ह करून खातोय. दासबोध ग्रंथाबद्दल विचारा का? विचारा की शकुंतला मॅडम, विचारा. त्यांनी पण मला फोटो दिला नाही. मी मॅडम कुठनं घेतला तुमचा फोटो? आतमध्ये मॅडम. हा बोला ना. दासबोध मॅडम, ऍक्च्युली मी जे पहिल्यांदा मेसेज टाकलेत ना, कोणी कुठलं दशक वाचणार आहे, त्यावेळेस माझ्याकडे दासबोध होता हे मी विसरले होते. माझ्या मिस्टरांनी गेल्या वर्षी आणला होता दासबोध, पण अचानक मला क्लिक झालं की आपल्याकडे आहे दासबोध, म्हणून मी तो किती छान. शोधून काढला आणि तो चाळला. त्याच्यामध्ये मला तुम्ही जे म्हणताय ना, तो सगळा सारांश आहे त्याच्यामध्ये, दशक वगैरे. मला इतका आनंद झाला ना मॅडम, तो मी लगेच ग्रुपवर टाकलं की मला तो 10वा दशक वाचायचा आहे म्हणून. आणि मी तो वाचायलाही घेतला. म्हणजे ऍक्च्युअली मला काय वाचायचंय, कसं वाचायचंय, त्याच्यातली माहिती काय, ते सगळं मी वाचायला घेतलं. साधारण किती वेळ तो मी वाचू शकते ते पण मी पाहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त समास वाचायचे आहेत मराठी मधले का बाकी पण वाचायचे? ती मीटिंग घेऊन सांगेल मी. आपल्याला सगळं वाचायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्याला महत्वाचं वाटतं त्या लाईन फक्त अंडरलाईन करा, कारण सगळं होणारच नाही. सगळं वाचायचं नाही, एक समासातलं सुद्धा सगळं वाचायचं नाहीये. महत्वाच्या लाईन अंडरलाईन बस, कारण मग कंटाळवाणं होणार ना. तर ते तसं नाही वाचायचं, आपल्याला एवढं मोठं होणारच नाही. हो. म्हणून महत्वाचं आपल्याला जे आवडतं, आपल्या ह्याच्याशी जे रिलेटेड आहे तेवढं फक्त अंडरलाईन करायचं. तर आता हे फोटो सुद्धा मी घेतला, ज्यांच्या देणग्यांमध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या देणग्या होत्या त्यांच्या भराभरा काढल्या मी. काहींचं नव्हतं, त्यामुळे मला फोटोची वाट बघत बसावं लागलं. आणि त्याच्यात मी गेले पण नाही, कारण आता माझं कुठं मेन अजून वर्क दुरुस्त झालंय, छोटस थोडस होतं फेब्रुवारीचं. ठीक आहे. तर आता दासबोधचं सुद्धा 2-3 जणांचं असंच घडलंय, आपोआप दासबोध आले आणि होते घरात. हे एक काही असंच घडलेलं नसतं, त्याला काहीतरी कारण असतात. आणि दासबोध सुद्धा मी पण चाळल्यावर मला असंच वाटलं किती सुंदर आहे हे सगळं. तर चला, काही योग आलेले आहेत आपले, त्याला आपण सरेंडर होतोय, बाकी काही नाही. अजून एक महत्वाचं, खूप मदत मागून झाली सगळ्यांना, पण करत नाहीयेत. साधं कॉलिंग साठी सुद्धा नाव आले नाहीत. सगळी कामं ठराविकच लोकांनी करायची का? बाकीच्यांनी नुसतंच इथे कार्यक्रम अटेंड करायचे का? किती वर्ष आपण नुसतेच का? काही एक शब्द अनुभव कथन केलेलं नाहीये बघा. एक शब्द. काही लोक चक्र ध्यानातले सुद्धा, ह्यांना खूप खूप सांगावं लागतं, बघा तुम्ही काय करताय, नुसतं ओरबडताय, नुसतं ओरबडताय बास. साधं कॉलिंगला कोणी पुढे आलं नाही. आता निदान हे जे मुलांचे कार्यक्रम आहेत ते सगळ्यांनी लावा स्टेटसला. आता दासबोध ज्ञानेश्वरीला तर भरपूर माप येईल, तो नकोय आपल्याला, सांगून ठेवते मी. ज्यांना व्हॉट्सअप बिट्सअप काही येत नाही असलं काही जोडू नका. माझी नाही तेवढी पात्रता, आता माझा स्टॅमिना आता संपलाय. तुम्ही काय पुढे येत नाहीये, येणारेच येत आहेत. तर या गोष्टी, त्यामुळे दासबोध ज्ञानेश्वरी नका इकडे तिकडे टाकू. तुम्ही टाकल्या मॅडम, हे तुम्ही टाकल्या ग्रुपला, पण एकाने मला नाव उत्तर दिलं नाही. मी सगळ्यांना मेसेज पर्सनली पाठवलं, तुम्ही विहंगमला जोडलाय, तुम्ही नाव सांगा, जिल्हा सांगा. एकानेही नाही टाकलं त्यांचं नाव, बघत सुद्धा नाही ते मेसेज उघडून. काय करायचे असले लोक जोडून? आणि डिलीट टायमर लावलेला असतो, काहींनी लावलेला नसतो, पण त्यांना उघडायचंच नाहीये मेसेज. पण दुसऱ्या ग्रुपवरचे लगेच जॉईन झाले. सुसंस्कृत लोक, शिकलेली लोक जोडा कृपा करून. मुलांची तुम्ही स्टेटसला टाका.
मुलांच्या आपल्याला काही कायम ग्रुप नाही ठेवायचे, एवढा पुरता कार्यक्रम करायचे आणि आपण तिथे नाव नसलं तरी ऍडमिट करून घेतोय. तरी हे सगळ्यांना एक विनंती, स्टेटसला लावा, हातभार लावा, चांगला कार्यक्रम पोहोचवा आणि कृपा करून ज्ञानगंगा सटर फटर ग्रुपवर टाकू नका. तुम्ही एकही गोष्ट त्यांना सांगत नाही की तुम्ही नाव जिल्हा आणि या नंबरवर कळवा. ती लोक वाचत नाहीत. मी पाठवलेलं त्यांना वाचायचं नाही. काय करायचे असे लोक आपण घेऊन? तर हे सगळ्यांनी मदत करा. हे मी एक आवाहन करत आहे तुम्हाला सगळ्यांना. ओंकार ध्यानाला बरेच जणांनी जोडलेले आहेत, तर त्या सगळ्यांचे धन्यवाद. कारण ओंकार ध्यानाने तर त्यांच्या जीवनात नक्कीच बदल घडणार आहे. तर हे अमूल्य कामगिरी तुम्ही केली आहे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांना. त्यांच्यात नक्कीच बदल होणार आहे. हे क्रेडिट तुम्हाला पहिल्यांदा जातं. तर चला आता भेटू आपण उद्या सकाळी पहाटे. ओंकार ध्यानाचा आहे बहुतेक मॅडम घेणार आहेत आज. ठीक आहे. ओंकार ध्यानात आज काही करू नका, मॅडम सांगतील ते तसं करा. मग उद्या मी पहाटे ध्यान करणाऱ्यांना उद्या ओंकार ध्यानात काय करायचं ते सांगेल. तर चला.